त्या दिवशी मी कॉलेज सुटल्यावर मित्रांबरोबर रेंगाळलो. तसा मी दुपारी 2च्या एसटीने घरी जायचो, पण त्या दिवशी 3चा शोलेचा खेळ पाहायला थिएटरात जायचं ठरलं होतं. परंतु 15 मिनिट दिवे गेल्यामुळे सिनेमा सुरूच 2:15ला झाला आणि सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये इतका गुंतलो की 5:45 वाजले ते कळलंच नाही. गब्बर सिंगला ठाकूर तुडवत होता. निपक्या बारटकेने मला त्याच्या मनगटावरचं घड्याळ दाखवलं. मी चटकन ताळ्यावर आलो. तशीच थिएटरातून तालुक्याच्या स्टँडकडे धूम ठोकली. मी बाजारपेठेच्या गर्दीतून वाट काढत स्टँडवर पोहोचलो, पण मी फलाटावर पोहोचोस्तवर झोंबडीची शेवटची बस सुटून गेली होती. साधारण 1978चा काळ असेल. त्यावेळेला आमच्या गावी म्हणजे झोंबडीला जाणारी शेवटची 6ची एसटी चुकली की मग थेट सकाळी 8ला तीच 6ची एसटी वस्तीला असायची. तालुक्याला जायला सकाळी 6 वाजता सुटे. तसं झोंबडी तालुक्यावरून 22 किलोमीटर लांब, त्यामुळे चालत जाण्याचा प्रश्नच नव्हता. तासभर वाट पाहिल्यावर मुंबई तवसाळ एसटी फलाटावर लागली. 7:15 वाजले होते. ही एसटी झोंबडीला जात नसे. आता बाहेर फाट्यावर उतरून 8 किमी चालत जावं लागणार आणि उशीर झाल्यामुळे आबा अंगणातच फोकलून काढणार ही मानसिक तयारी करून गाडीत बसलो. 8:30 8:45ला फाट्यावर उतरलो. तसं त्यावेळेला फाट्यावर कोणीच नसे. थंडीचे दिवस होते. मी मुख्य रस्त्यावरून डाव्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याला वळलो. रातकिडे किरकिर करत होते. अधूनमधून एखाद्या टिटवीची टिवटिव ऐकू येत होती. झाडांच्या मधून जाणारी वाऱ्याची झुळूक झाडांना थरथरवत होती. हवेतला गारवा इतर वेळी आमच्या कोकणात जाणवतही नाही, तोच आता बोचायला लागला होता. तसं तर आम्ही बागेत रात्रपाळीला मुक्कामाला असायचो, तेव्हा सोबतीला 4-5 गडी असायचे. आम्ही घेरा करून बसायचो. कोकणात मचान बिचान असली काही भानगड नव्हती. आम्ही बांधावरच आडवं व्हायचो. हे सगळे विचार करत मी अंधारात झपाझप पावलं टाकत जात होतो. आमच्या गावाकडच्या रस्त्याची खासियत आहे, अंधारात चालायला लागलं की पावलं जड होतात. तुमचा कोणीतरी पाठलाग करते असं वाटतं. मध्येच मानेजवळ कुणीतरी फुंकर घातल्याने की काय असं वाटायला लागतं. हे सगळं वाटायला नको म्हणून मी अंधार पडायच्या आत आमच्या घराजवळच्या अण्णांच्या दुकानाजवळ असायचो. संध्याकाळला तीच काय ती बत्ती असायची आमच्या वाडीच्या वेशीवर. काळोखाने इतकी भीती बसवली होती मनात की रस्त्यावर पडलेली दोरी सुद्धा साप वाटायची. इतका वेळ होईल असं मला वाटलं नव्हतं. तरी मी बॅटरी घेऊन चालत होतो. फाट्यावर उतरलो तेव्हा समोर पडलेली काठी हातात घेतली होती. असाही या काठीचा उपयोग मानसिक समाधानासाठी. काही समोर आलं तर बोडक्याचा उपयोग होतोय. दुसऱ्या सेकंदाला माणूस गार पडतो. पाण्याचा खळखळाट ऐकू आला. आनंदात स्वतःलाच बोललो, चासला पोहोचलो वाटतं वाडीच्या वेशीजवळ. दुसऱ्या सेकंदाला माझ्या अंगावरून सरकन काटा गेला. मावळतीनंतर आम्ही कधीच ओढ्यावर गेलो नव्हतो आणि आता मला तोच ओढा ओलांडून पलीकडे जायचं होतं. माझ्या पावलांनी अवसानच सोडलं. पुढे चालवेना. ओढ्यावरचा पूल ब्रिटिशांच्या काळी बांधलेला होता, पण त्यालाही आता 100 होईल. जेमतेम एक एसटी जाईल इतका अरुंद पूल होता. पावसाळ्यात पुलावरून पाणी जायचं आणि उन्हाळ्यात कुणी पुलावरून पडलं तर कपाळ फुटेल इतके धोंडे वर दिसायचे. मी आपली बॅटरी सांभाळत भीमरूपी म्हणत पुलाच्या दिशेने हळूहळू पावलं टाकत होतो. आता माझ्या जागी पक्या बारटके असता तर अटॅकने सटॅक झाला असता. मैलाचा दगड दिसला. झोंबडी पूल. मी पुलावर पाऊल ठेवलं आणि समोरून माझ्या डोळ्यावर कोणीतरी बॅटरीचा लाईट मारला. कोण आहे तिकडे? माणसाचा आवाज ऐकून मला जरा हायसं वाटलं, पण इतक्या रात्री कोण असेल इथे असा मी विचार करत असताना माझ्या हातातल्या बॅटरीचा लाईट गेला. तेव्हा आजच्यासारखे मोबाईल वगैरे पर्याय नव्हते. मी बॅटरी 2-3 वेळा डाव्या हाताच्या तळव्यावर आपटून पाहिली,
तरी ती पेटेना. माझी पाचावर धारण बसली. तेवढ्यात परत आवाज आला, ए बोलशील का? कोण आहे? मी झपझप पावलं टाकत त्या अरुंद पुलाच्या एका टोकाकडून दुसरीकडे गेलो. आजूबाजूला बघितलं नाही. एका ठिकाणी जरा पायाखाली काहीतरी आल्यासारखं वाटलं. जरा पाय सरकला माझा, पण पुलाच्या काठाला पकडलं आणि मी सावरलो. चालत मी जसा जवळ गेलो तिथे 2 आकृत्या दिसत होत्या. बॅटरीला हात मारत मारतच चालत होतो. पटकन प्रकाश पडला आणि समोर 2 पोलीस हवालदार उभे होते. कुणाचा रे तू? इतक्या रात्री काय करतोयस? त्यांच्या आवाजावरून तरी ते वयाने जरा मोठे वाटत होते, साधारण 50शीचे. मी आबा खोताचा. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी बोलायला चालू केलं. खोतांचा? अरे वा, मोठा झालास. बऱ्याच वर्षात बघितला नाही तुला. जरा चेहरेपट्टी ओळखीची दिसते नाही का रे मोरे? एकाने दुसऱ्या हवालदाराला विचारलं. मी म्हणालो, अहो मी थिएटरात गेलेलो शोले पाहायला. वेळ झाला तिथेच म्हणून, नाहीतर मी कशाला फिरतो इतक्या रात्रीचं? हवालदार म्हणाला, बरं जा. ते घड्याळ आहे का तुझ्याकडे? किती वाजले असतील? मी घड्याळाकडे बघितलं आणि म्हणालो, 10:30. मी निघालो. आता मी बॅटरी सांभाळत भीमरूपी म्हणत पुलाच्या दिशेने हळूहळू पावलं टाकत होतो. मैलाचा दगड दिसला. झोंबडी पूल. मी पुलावर पाऊल ठेवलं आणि समोरून माझ्या डोळ्यावर कोणीतरी बॅटरीचा लाईट मारला. कोण आहे तिकडे? माणसाचा आवाज ऐकून मला जरा हायसं वाटलं. पण इतक्या रात्री कोण असेल इथे, असा मी विचार करत असताना माझ्या हातातल्या बॅटरीचा लाईट गेला. मी बॅटरी 2-3 वेळा डाव्या हाताच्या तळव्यावर आपटून पाहिली, तरी ती पेटेना. माझी भीतीने गाळण उडाली. तेवढ्यात परत आवाज आला, ए बोलशील का? कोण आहे? मी झपझप पावलं टाकत त्या अरुंद पुलाच्या एका टोकाकडून दुसरीकडे गेलो. आजूबाजूला बघितलं नाही. चालत मी जसा जवळ गेलो तिथे 2 आकृत्या दिसत होत्या. बॅटरीला हात मारत मारतच चालत होतो. पटकन प्रकाश पडला आणि समोर 2 पोलीस हवालदार उभे होते. कुणाचा रे तू? इतक्या रात्री काय करतोयस? आता आवाज ओळखीचा वाटत होता. मी खोताचा मुलगा. माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच त्यांनी बोलायला चालू केलं. खोतांचा? अरे वा, मोठा झालास. बऱ्याच वर्षात बघितला नाही तुला. जरा चेहरेपट्टी ओळखीची दिसते नाही का रे मोरे? एकाने दुसऱ्या हवालदाराला विचारलं. हवालदार म्हणाला, ते घड्याळ आहे का तुझ्याकडे? किती वाजले असतील? मी घड्याळाकडे बघितलं आणि म्हणालो, 12:30. हे असं पुन्हा पुन्हा होत राहिलं आणि यावेळेस हवालदाराने विचारलं, ते घड्याळ आहे का तुझ्याकडे? किती वाजले असतील? मी घड्याळाकडे बघितलं आणि म्हणालो, 4:30. मी पुढे निघालो आणि वाट पायात अडखळली. माझ्या पायात आता गोळे येत होते. मी चालून पुरता कंटाळलो होतो. थंडीने माझे डोक्यावरचे खोबरे लावलेले केस एकदम कडक झाले होते. कोण असतील हे दोघे? माझ्या राशीला आलेले, ज्यांनी मला रात्रभर इतकं छळलं. आता माझी हिंमत होत नव्हती. मागे वळून बघितलं तर किर्र अंधारात काहीच दिसत नव्हतं. माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि मी खाली कोसळलो. नंतर काय घडलं ते मला आठवत नाही. मी जागा झालो तो थेट आमच्या पडवीत. माझ्या गालावर कोणीतरी चापट्या मारत होतं. आईचं रडणं पुसटसं ऐकू येत होतं. माझ्या तळपायाला खव्वाजी काशाच्या वाटीने चोळत होती. माझे डोळे जड झाले होते. काही उघडायचं नाव घेत नव्हते. सारख्या वाफा येत होत्या अंगातून. कोणीतरी अंगावर कोलीत टाकले असं वाटत होतं. डोक्याच्या मागे मार लागल्यासारख्या कळा येत होत्या. माझ्या कानावर काहीसं पडत होतं. खोतानू, दादा माका अण्णा सरमळकराच्या दुकानाजवळ भेटले. आगं निखाऱ्यासारखा तापत होतं. काय घेतल्याने होती काय कालच्याला थोडी? नाही, पण मी काय म्हणतो, ते भूताच्या पुलावरून आले काय दादा काल? बाबू गुराकी म्हणाला. नाही, मग ते आंबोशी फाट्यावरच्या पिंपळाखालून आले असतील. म्हादूने आपलं तोंड घातलंच. मी बघतो पोरगा कुठून आला ते.
नारळ तेवढे उतरवून झाल्याने असतील तर निघा. मधल्या वाडीच्या बुवांना सांगा खोतांनी बोलावलं म्हणाव. आबा त्यांना सोडायला म्हणून चक्क अंगणात गेले. तसे ते गड्यांशी मोजकच बोलायचे, पण आज त्यांचा सूर विनंतीचा वाटला. आबांनी बांबू गेट लावलं आणि पडवीकडे येत होते. एव्हाना मला जरा शुद्ध आली होती. आता माझी काही खैर नाही. आबा फोकलणार. तेवढ्यात मी आडवा झालो. त्या पडवीत एका बाजूला असलेल्या आराम खुर्चीत आबा बसले. आईला म्हणाले, ऐकताय का? गंगा जमुना पुरे झाल्या. जगबुडीला पूर यायचा. जरा घोटभर चहा टाका. चिवडा आणा. जरा तुमच्या पोराला काय हवंय बघा. किमट खातोय का म्हणून विचारा. आबाचं असं बोलणं नेहमीच होतं. आज मात्र आबा रागात नव्हते. थोडे चिंतेचे आणि थोडे टोमण्याचे सूर वाटत होते. आई आपल्या नऊवारीच्या पदराने तोंड पुसत हमसत रडत आत निघून गेली. मी जरा उठून बसलो. आबा ते काल म्हणजे मी निघालेलो ती एसटी गेली. मला बोलायचं काय ते कळत नव्हतं. बापाची चप्पल पोराच्या पायात बसायला लागली की बापाने पोराला काही विचारायचं नसतं. त्यासाठी पोराने त्या लायकीचं असावं लागतं. रात्री अपरात्री फिरत जाऊ नका. चिरंजीव, आमच्यावर तुमचे तर्पण करण्याची वेळ आणू नका. आई चहा आणि चिवडा घेऊन आली. आहो, तुम्ही काय अभद्र बोलताय. आबा, पुलावर ते दोघे भेटले तरी पण घरी पोहोचलो. नशीब समजा, नाहीतर होतं यावर्षी माझं. मी जरा रागातच बोललो. आबा खुर्चीवरून ताडकन उठले. मला वाटलं आता मी मेलो. चहाचा कप घेतला आणि माझ्या शेजारी येऊन बसले. आबांनी माझ्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाले, चप्पल बघ जरा तुझी. लिंबूची रडलं होतंस तू. चालताना खाली बघून चालायचं. आपण झोंबडीत राहतो, शहरात नाही. काय म्हणाले मोरे तुला? आबांच्या या प्रश्नाने मी जरा थबकलोच. आबा, त्या पुलावर इतक्या रात्री कशाला त्या दोघांना उभा ठेवलाय? इतक्या थंडी वाऱ्याचं पावसा पाण्याचं ते दोघे तिथेच असतात का? मी आपलं सहजच विचारलं. ते हवालदार गावाच्या वेशीची रखवाली करायला नेमले होते. आबा बोलले, आता कोण येते या ओसाड गावात? काय ठेवले आपल्या गावात? 4 डोकीजांची बागायत आहे. बाकीच्यांची पोरं गेली मुंबईला कामाला. आणि आबा, तुम्ही कधी सरपंच होता? मला ते पण नाही आठवत. आबा म्हणाले, एक गोष्ट सांगतो तुला. माझे आजोबा 1912 सालापासून या गावचे खोत होते. आपला हा पिढीजात धंदा आहे. त्या काळी 1925 जेव्हा काकोरी लुटली तेव्हा आपल्या गावचे 2 लोक त्यात सामील होती. त्यांनी तिथून लुटलेला ऐवज आपल्या गावी आणला होता. त्या काळी मोरे आणि शिर्के हे 2 हवालदार ब्रिटिशांची चाकरी करत होते. माझ्या आज्याने त्या हवालदाराच्या घरासाठी खूप काही केलं होतं. त्यांना आपण कसायला जमीन दिली होती, वरच्या वाडीची. तर मी काय सांगत होतो, ते 2 हवालदार माझ्या आजोबांच्या शब्दाबाहेर नव्हते. जसे काकोरीची लूट गावात आली तेव्हा हा खजिना सांभाळून ठेवायला हवा म्हणून आजोबांनी त्यांना या गावाच्या वेशीची रखवाली करायला सांगितली. आबा, आहो, हे काय शोले आहे का? काहीही सांगताय तुम्ही. कसला खजिना? कुठे आहे? या गावात आपल्याशिवाय श्रीमंत दुसरा कोणी नाही. आणि त्या हवालदारांची पुढची पिढी पण हवालदारच झाली. मग तुला कळत नाहीये मी काय म्हणालो ते? ते दोघे तेच हवालदार आहेत. त्यांना तुझ्या पंजोबांनी नेमलं होतं आपल्या गावात. तेव्हा ब्रिटिशांचे पोलीस आणि अधिकारी आले होते. त्यांना गावाच्या वेशीपाशी थोपवून धरलं. त्या चकमकीत मोरे आणि शिर्के यांचा जागेवर मृत्यू झाला. नंतर कितीतरी वेळा या पुलावरून ब्रिटिशांनी गावात यायचा प्रयत्न केला, परंतु कधी कोणी तो पूल पार करू शकला नाही. म्हणजे मला भेटले ते भूत होते. माझी पाचावर धारण बसली. मग मला लक्षात आलं की त्यांनीच मला त्या पुलावर धरून ठेवलं होतं रात्रभर. जासला मलाच का हैराण केल्याने पाय अजून दुखत होते. इतक्या दिवसात कधी त्या पुलावर कुणाला चकवा लागल्याचं ऐकलं नव्हतं. आबा तालुक्याला गेले की किती वेळा उशिरा यायचे, पण त्यांना कधीच तसं झालं नाही. माझं विचारचक्र चालू होतं. तेवढ्यात आईने जेवायला हाक मारली. आम्ही जेवून ओसरीवर पांगलो होतो. माझ्या डोक्यात एकच विचार होता, खरंच खजिना असेल की उगाच आबा गोष्टी सांगतायत. मी आमच्याकडे काम करणाऱ्या
मी आमच्याकडे काम करणाऱ्या म्हादूला विचारलं, काय मग म्हादू, काय म्हणत होता सकाळी? नाही छोटे मालक, काय नाही, हे आपलं असंच. आता सांगतो की आबांना सांगू तू सुपारी चोरून दिंडेवाण्याला विकतो ते? आता त्याची तारंबळ उडाली होती. नाही मालक, अहो तसा नाही, म्हणजे पुलावरती हवालदार आहेत ते आहेत, पण पुलाच्या या बाजूला एक बिवलकरीण आहे. कोण? आता तू काहीतरी वेगळं नको सांगूस, चायला नीट सांग. सकाळी सकाळी टाकून आलाय काय रे? बघा मालक, मी बोललो, मला माहिती होतं तुम्हाला खरं नाही वाटणार ते, तुमच्या पंजोबाचं लफडं. माधू, काय बोलतोयस कळतंय का तुला? होय मालक, तुम्हाला चकवा लागल्यावर तुम्ही कुठे आले फिरून? पुलाच्या सुरुवातीला ना तुमच्या चपलीला लिंबू होता, चिरडल्यानं तुम्ही, म्हणून तिची नजर तुमच्याकडे गेली. मग तिने मला मारलं का नाही? मालक, ती बिवलकरीण जवान पोरांना नादाला लावते, आपल्या भोवती फिरवते आणि मग त्यांची जवानी काढून घेते. माधू एकदम रंगात आला होता. त्याने एक वेगळी गोष्ट सांगितली. बिवलकरीण म्हणजे कांता बिवलकरीण. तिचा नवरा म्हणजे ब्रिटिश सैन्यात होता आणि त्याला ब्रिटिश लोकांनी मंडालेत धाडला होता. अनेक वर्ष तो घरी परतला नाही आणि सासू सासरे वारले. मग तिच्या वहिनीलाही जड झाली, म्हणून त्याने तिला पुण्याच्या त्यांच्या वाड्यातून हाकलून लावले. तेव्हा ती माहेरी आली. कांताला मोठे खोत लहानपणापासून आवडत, पण लग्नाचा योग जुळला नाही, कारण गोत्र सारखे होते. भाऊ आणि भाऊजाईला तिचा त्रास व्हायला लागला, कारण तिचा तोल तुमच्या पंजोबांना म्हणजे त्यावेळच्या खोतांना पाहून ढळत होता. खूप प्रयत्न करून सुद्धा खोताने तिला उभी केली नाही. सोयरीक होऊ शकत नाही म्हणून शेवटी तिने विष खाऊन जीव दिला. तिच्या पाठीमागे भावाची 2 पोरं शिकून मोठी झाली आणि इंग्लंडला निघून गेली. ती पुन्हा परत आली नाहीत. भाऊ भाऊजय म्हातारे होऊन मेले आणि शेवटी तुमच्या आजोबांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या लाकडी वाड्याच्या वाशांना आता वाळवी लागली आहे. भुरट्या लोकांनी जे काही नेता येईल ते नेलं. दारं, खिडक्यांची तावदानं, स्वयंपाकघराची फडताळ, विहिरीवरचं रहाट सगळं नेलं. आता त्या वाड्याच्या भिंती वाळवीने खाल्ल्या होत्या. तो जीर्ण वाडा पाहून नेहमी वाटे की हा असा उजाड का ठेवून दिलाय. मला नेहमी वाटे त्या वाड्यामध्ये आपल्या गावी हायस्कूल सुरू व्हावं किंवा एखादं छोटंसं रुग्णालय तरी. याबद्दल मी बाबांना बोललो सुद्धा होतो, पण त्यावेळेस त्यांनी अनेक वेळा टाळाटाळ केली होती. ही हकीकत ऐकून माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. मी आईला याविषयी विचारलं तर ती म्हणाली, हे बघ विश्वनाथा, मला याबद्दल अक्षरही विचारू नकोस. मी काही सांगायची नाही. मी खाऊ आजीचा लाडका होतो. खाऊ आजी म्हणजे माझ्या आजोबांची पाठची सख्खी बहीण कुसुम. तिला चिपळुणात दिली होती, पण तिचा नवरा कसल्याशा आजाराने गेला आणि तिला आजोबांनी माघारी आणली होती, कारण सासरचे तिला केस भादरून लाल आलवण नेसून आंबू करणार होते. माझे आजोबा या प्रथेच्या विरुद्ध होते, त्यामुळे आजही खाऊ आजी रंगीत पातळात असे. गंमत म्हणजे एवढे वय असून देखील तिच्या डोक्यावरचे केस अजूनही काळेभोर होते. तिची खोली माझघराला लागूनच होती. मी खाऊ आजीच्या खोलीच्या दारावर टकटक केली. आजी जरा पहुडली होती. तिने डोळे किलकिले करून पिवळ्या बल्बच्या प्रकाशात मला पाहिले. ती अंथरुणातच उठून बसली. मी तिच्या बाजूला जाऊन बसलो. शाळेत जाताना माझा दिनक्रम असे. घरी परत आलो की मी तिच्या बाजूला येऊन बसत असे. मग ती तिच्या उशाशी ठेवलेल्या बटव्यातून काजूगर, तळलेला बिबा, शेंगदाणे वगैरे काहीतरी माझ्या हातावर ठेवत असे आणि माझ्या डोक्यावर तिच्या जवळच्या वाटीतलं खोबरेल लावत असे आणि मग काशाच्या वाटीने पाय किटनी गोष्टवर रगडून देत असे. कॉलेजात जायला लागल्यापासून जरा शिंग फुटली होती, त्यामुळे मी तिच्याकडे येणं जवळपास बंदच केलं होतं. मला पाहताच ती सवयीप्रमाणे बटवा काढण्यासाठी वळली. तिने माझ्या हातावर आटवलेल्या आमरसाचा गोळा ठेवला आणि वाटीतले तेल माझ्या पायांना लावून काशाच्या वाटीने हळुवारपणे मायेने घासू लागली. खाऊ आजी, कांता बिवलकरीण कोण होती ग? आजीचा हात अचानक थांबला आणि तिने क्षणभर विचार केला.
आणि काहीच ऐकून न आल्याचे नाटक केले आणि पुन्हा पाय घासायला सुरुवात केली. मी पुन्हा आजीला तोच प्रश्न विचारला. तेव्हा आजी बोलू लागली, कांता बिवलकरीण म्हणजे वेशीजवळच्या बिवलकरांच्या वाड्यातले शेवटचे कन्यारत्न, आपल्याच देशातले ते बिवलकर. तिला लहानपणापासूनच आपा खूप आवडायचे. म्हणजे माझे वडील, त्यांच्यात चांगली 20-1 वर्षाचं अंतर होतं. आपा देखील त्यावेळी 30-35 वर्षाचे असतील. त्यांनाही कांता आवडायची. तेव्हा ती एकसारखी काही ना काही कारण काढून आपल्याकडे यायची. ती आपांना भेटण्यासाठी येते हे तिच्या वडिलांनी ओळखलं होतं. संगोत्र लग्न, त्यांच्या वयातील मोठे अंतर आणि आपांची दुसरी बायको असे प्रकरण होऊ नये म्हणूनच घाईघाईने ती 14 वर्षांची होताच पुण्याच्या कानिटकरांकडे तिची सोयरीक जुळवून तिला पाठवून दिले होते. पण पुढे तिचा नवरा म्हणे ब्रह्मदेशात युद्धात मारला गेला नि तिला माघारी यावे लागले. पहिले प्रेम समोर येताच तिच्या मनात साहजिकपणे आपांच्याबद्दल आकर्षण निर्माण झाले. पण विधवा झालेल्या कांतेला आपांनी नाकारले आणि याचाच राग तिने मनात धरला. खाऊआजी पुढे काही सांगणार इतक्यात आबांचा आवाज आला, विश्वनाथा, बाहेर ये बघू. बुवा आले होते. त्यांनी मला पडवीत त्यांच्यासमोर सतरंजीवर बसण्यास सांगितले. मग माझ्या डोक्यावरचा एक केस उपटून काढला, डोळ्यासमोर धरला. त्याच्याकडे बुवा एकटक बघू लागले. थोड्या वेळात त्यांनी डोळे मिटले आणि काहीतरी मंत्र पुटपुटू लागले. मग त्यांनी डोळे उघडले. बिवलकरीणच आहे. मागल्या आठवड्यात मी एका पोराच्या अंगातून उतरून लिंबू दिलेलं, ते तुमच्या पोराने चिरडल्याने, त्यामुळे तिला वाड्यातून बाहेर यायला वाट मोकळी झाल्या. तो पोरगा वरच्या पाटातला काहीतरी गंमत म्हणून चिलीम फुकायला बिलकर्णीच्या वाड्यात गेल्याने तिथे जाऊन काहीतरी उचलून घरी आला आणि आला तशी तापला. मी त्याच्या अंगावरून बिवलकर्णीला लिंबात उतरवली होती आणि लिंबू तिठ्यावर टाकायला दिला होता आणि बहुतेक धाकट्या खोतांनी ते पायाखाली घेतल्याने त्यामुळे ती आली. मोरे आणि शिरकेचा चकवा पुलावर लागला. ते बरंच झालं. नाहीतर रात्री 3 पर्यंत बिवलकर्णीचा वाडा ओलांडला जरी असता तरी तिने धाकट्या खोतांना खाल्ल्याने असता. माझ्या अंगावर काटा आला. मी आतापर्यंत चकवा लागला म्हणून त्या दोघांना दोष देत होतो, पण त्यांनी तर माझा जीव वाचवला. नंतर बुवांनी एका आरशाला काजळ लावले नि त्या आरशामध्ये माझे प्रतिबिंब पाहून लगेच आरसा झाकला नि पुडी बांधून आबांकडे दिला. सांगितले, हा आरसा लवकरात लवकर खाडीत बुडवून टाका. हा प्रकार घडून गेला आणि मी थेट पुन्हा माझघरात जागा झालो. मधल्या काळात आबांनी आरसा बुडवला असावा, पण मला मात्र आता बरे वाटत होते. मी पुन्हा खाऊआजीकडे गेलो. तिला माहीत होते मी येणार. ती म्हणाली, ये विश्वनाथा, बैस. तिने तळलेले 4 गरे माझ्या हातावर ठेवले आणि मी काही पुढे बोलायच्या आत ती पुढे सांगू लागली, तुझे पंजोबा अगदी तुझ्यासारखे दिसायचे. असं म्हणून तिने तिचे अंथरुणाची वळकटी केली. तिच्या गादीखाली जमिनीत एक लाकडी दरवाजा होता. तो तिने मला उघडायला सांगितला. आतमध्ये 2 फुटाचा चिरे वापरून बांधलेला खड्डा होता. त्यामध्ये आबा म्हणत होते तो खजिना लपवलेला होता. त्यात एक जुनी फाईल होती ज्यामध्ये विश्वनाथ रामचंद्र बिवलकर यांचा एक फोटो होता. तो आजीने समोर धरला आणि म्हणाली, हे तुझे पंजोबा. मी आश्चर्यचकित झालो. हे तर अगदी माझ्यासारखे दिसतात. मला मिशा आली की मी सुद्धा अगदी असाच दिसेन. इतके साम्य. मी तो फोटो पाहून चक्रावून गेलो. मग आजीने तो फोटो पुन्हा त्या खड्ड्यामध्ये ठेवून ते दार लावायला सांगितले. मग आजी म्हणाली, मिळाली का सगळ्या प्रश्नाची उत्तरे? मी मानेनेच होकार दिला आणि तिकडून निघून येऊन माझ्या माझघरातल्या अंथरुणावर येऊन पडलो. त्या रात्री मला खूपच शांत झोप लागली आणि माझ्या स्वप्नात कांता बिवलकरीण आली. खूपच सुंदर, घारे डोळे, रेखीव भोया, गोरीपान, नितळ कांती, काळे भोर केस, सुबक ठेंगणी. माझ्या मनात लगेच विचार आला की हिला पंजोबांनी का बरं नाकारले असेल. पण सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात आणि असली तरी सगळी तुम्हाला माहीत असायलाच हवीत असं नसतं.
पुढे काही दिवसांनी हे प्रकरण जुनं झालं. मी पदवीधर झालो. पुढच्या शिक्षणासाठी मला आबांनी त्यांची सूत्र हलवून अमेरिकेत पाठवून दिलं आणि नंतर मी अमेरिकेत असताना खाऊआजी, आबा आणि आई तिघे दादरला शिफ्ट झाले. गेल्या 15 वर्षात मी फक्त 4-5 वेळा झोंबडीला गेलो होतो. दरवेळेस पुलावरून जाताना वाटतं हवालदार मोरे आणि शिर्के भेटतील, त्यांचे आभार मानता येतील. पण आता त्याची गरज पडत नाही. म्हणून असेल कदाचित ते पुन्हा मला कधीच दिसले नाहीत. दुसरा अनुभव, रात्रीचा थरारक अनुभव. राजेश आणि सतीश पुण्याहून पनवेलला त्यांच्या एका मित्राचं आरवींचं लग्न अटेंड करून घरी जात होते. तसं तर लग्न 6 वाजता संपलेलं, पण हा लहानपणीपासूनचा मित्र असल्याने त्याच्या रिसेप्शनला सुद्धा थांबणे भाग होते. म्हणून जवळच्या नातेवाईकांसोबत ते सुद्धा खूप उशिरापर्यंत थांबले. सर्व काम आवरता आवरता रात्रीचे 10 वाजून गेलेले. पाहुणे मंडळी तर कधीच गेलेली. थोडेफार जवळचे नातलग आणि कामगार मंडळीची चलबिचल होती. सर्व रिसेप्शन झाल्यानंतर त्यांनी नव्या जोडप्याचा निरोप घेतला आणि परतीच्या मार्गावर लागले. संत गतीने गाडी रस्ता कापत होती. सतीश गाडी चालवण्यात तरबेज, त्यामुळे रस्ता कोणताही आणि कसाही असो तो बरोबर संयमानेच गाडी चालवत असे. प्रवास तसा 3 तासांचा होता, पण एक्सप्रेसवेने केवळ 2च तासात पनवेल गाठू शकत होते. गाडीत बसल्यापासूनच राजेशला डुलक्या येऊ लागल्या. काय रे, जेवण जास्त झालं काय? इतक्यातच पेंगायला लागलास? सतीश मस्करीच्या स्वरात म्हणाला. नाही रे, जरा थकून गेलेलो, बाकी काही नाही. ठीक आहे, पड थोडा वेळ, मी आपल्या एरियामध्ये आल्यावर उठवेन. राजेशला उलट चांगलंच झालं. एक मोठी जांभाई देऊन तो सीटवरच झोपी गेला. रात्रीचे 11 वाजून गेलेले. एव्हाना गाडी उपमार्ग सोडून मुख्य रस्त्याला लागलेली. तशी वाहनांची वर्दळ देखील कमी झाली. अधूनमधून एका दुसरं कंटेनर त्याला साजेशा संत गतीने जात होते. कार किंवा बाईक तर तिकडून निघाल्यापासून दिसलेच नव्हते. राजेश झोपल्यामुळे आपला एकटेपणा दूर करण्याकरता सतीशने रेडिओचा आवाज वाढवला आणि आपल्याच धुंदीत गाडी चालवायला लागला. रस्ता अगदीच निर्मनुष्य होता. लाईटच्या पोलाची सोबत यावेळी माणसाच्या सोबतीपेक्षा मोठी भासत होती. सामसूम रस्त्याची सतीशला रोजची सवय होती. राजेश जागा असता तर इतक्याला टेन्शन घेऊन बसला असता. गाडी जशी पुण्याची हद्द सोडत होती तसं रेडिओ फ्रिक्वेन्सी सुद्धा एका चॅनलवरून दुसऱ्या चॅनलवर सारखी बदलत होती. कधी गाणी, कधी बातम्या, कधी गाणी. रेडिओचा हा खेळ 5 मिनिटापर्यंत चालला आणि असं करता करता अखेरीस एका चॅनलवर येऊन थांबला. त्यावर बातम्या चालू होत्या. आधीच एवढं दमायला झालेलं आणि त्यात जरा फ्रेश वाटायला रेडिओ चालू केला तर ह्या बोरिंग बातम्या. मनाशी विचार करून सतीश रेडिओ चॅनल बदलणारच होता की तितक्यात एक ओळखीची बातमी येऊ लागली. त्याचे कान टवकारले आणि जरा आवाज वाढवला. बातमी येत आहे थेट मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून. ब्रेकिंग न्यूज. साताऱ्यावरून मुंबईला जाणाऱ्या ट्रकचा आणि कारचा मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर जोरदार अपघात. ह्या रस्त्यावर पूर्णपणे नाकाबंदी करण्यात आलेली आहे. अपघातात अजून किती नुकसान झालंय, किती जण मृत किंवा जखमी झालेत हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. जर तुम्ही या रस्त्याने जात असाल तर ते आताच टाळा आणि जुन्या हायवेने जाणेच पसंत करा, कारण पोलिसांच्या माहितीनुसार खूप मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. अरे यार, डॅमेट, ह्या अपघाताच्या तर ह्याला पण आजच व्हायचं होतं. आधीच इतका थकून गेलोय, आता जुन्या हायवेने 1 तास अजून उशीर. ह्यावेळी त्याला बातमीच्या जास्त स्वतःच्या नशिबावर राग येत होता. एक शेवटचा चान्स म्हणून सतीशने गाडी एक्सप्रेसवेकडे वळवली, पण दूरवरूनच हायवेच्या टर्नवरच पोलिसांनी नाकाबंदी केलेली दिसली. सतीशने कच करून ब्रेक दाबला. ब्रेकचा प्रभाव एवढा होता की त्या धक्क्याने राजेशची सुद्धा झोप उडाली. काय रे, गाडी का थांबवली? ते पण एवढे अर्जंट? आणि समोर पोलीस का आहेत रस्ता अडवून?
सगळं ठीक आहे ना? राजेशने काळजीच्या स्वरात विचारले. सतीश काय बोलणार तितक्यात 2 पोलीस त्यांच्या गाडीपाशी येताना दिसले. सगळं ठीक आहे, काय झाले ते आता पोलीसच सांगतील त्यांच्या तोंडून. ऐक, एवढं बोलून सतीशने रेडिओचा आवाज कमी केला आणि बाजूची काच उघडली. दोघांमधला एक पोलीस पुढे येऊन त्यांना सांगू लागला, इथून साधारण 7-8 किमीवर एक मोठा अपघात झाला आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची खूप जास्त प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे. याच्या पुढे तुम्हाला नाही जाता येणार. तुम्ही जुन्या हायवेने जा. दोघांनी निराशेने मान हलवली आणि गाडी जुन्या हायवेकडे वळवली. या अपघाताला पण आजच व्हायचं होतं. आधीच एवढा कंटाळा आलाय. कधी एकदाचा घरी जातोय आणि ताणून झोपतोय असं झालेलं. आणि सुंदर बातमी मिळाली. राहून राहून राजेशची सुद्धा निराशा झालेली. निराशेने पुन्हा झोप यायचा प्रश्नच नव्हता. गाण्याचा आवाज वाढवून ते दोघे पुन्हा आपल्या मार्गाला लागले. एव्हाना रात्रीचे 12 वाजून गेलेले. वाहनांची वर्दळ आता संपलेली. जुन्या हायवेवर तर ट्रक सुद्धा दिसायची मुश्किल होती. गाडी बाईक तर लांबच. बघितलं, एवढं सामसूम होतं मगाशी सुद्धा, म्हणून उठवलं नाही तुला. मला काय रोजची सवय, पण तू घाबरला असतास. कोणी सोबत असताना एवढं घाबरायला नाही होत रे. पण आज रस्ता जरा जास्तच भकास वाटत आहे. असं नाही वाटत? खरं आहे, एक्सप्रेसवेवर थोडीफार वर्दळ तरी होती. दोघांचं बोलणं चालूच होतं की तितक्यात त्यांना गाडीच्या प्रकाशात रस्त्याच्या कडेला एक फलक दिसला. थोडं जवळ जाऊन बघितलं तर दोघांच्या भुवया उंचावल्या. सतीशने गाडी बाजूला लावली आणि दोघे पण आश्चर्याने समोर बघू लागले. कारण समोर फलक तर होता, पण पूर्णपणे रिक्त, रिकामा. जसं काही त्याच्यावरची अक्षरेच कुठेतरी गळून पडलेली. तो रिकामा फलक पाहून दोघांच्याही मनात जराशी शंका आली. फलक तर खूप जुना दिसतोय. असं पण नाही की नवीन आहे आणि त्यावर अक्षरे लिहायची राहून गेलीत. एवढा सगळा गंज, धूळ आणि आजूबाजूची झाडी बघून वाटते कितीतरी वर्ष जुना आहे, राजेश म्हणाला. सतीशचे लक्ष मात्र दुसरीकडेच होते. तो कोणत्या तरी विचारात मग्न होता. त्याला असं विचार करताना बघून राजेशने त्याला विचारले, काय रे, कसला विचार करतोय? समोर बघ, इकडून 2 रस्ते आहेत. जो पुढचा आहे थोडा कर्व लेफ्ट आहे, तो आपला जुना हायवेचा रस्ता आहे. आणि त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट टर्न आहे, तो जरा शॉर्टकट आहे, खोपोली बायपास रोड. विचार करत होतो, या शॉर्टकट रोडने जायचं का? अरे मग विचार कसला करतोस? तुला आहे ना माहिती रस्ता, मग घे त्या रोडने. तसं पण त्या ॲक्सिडेंटमुळे किती उशीर झालाय. घरचे पण काळजी करत असतील. मगासपासून 2 फोन येऊन गेलेत. अरे हो, मला माहीत आहे, मला आहे माहिती रस्ता. मी खूप वेळा ये जा केली आहे या रस्त्याने, पण दिवसा किंवा एकदम पहाटे, आणि ते सुद्धा फॅमिली आणि मित्रांसोबतच. असं रात्री अपरात्री तर कधीच नाही. मी ह्या रोडबद्दल खूप ऐकून आहे. हा रस्ता आहे शॉर्टकट, पण तितकाच भयानक सुद्धा. ठिकठिकाणी चोर लुटारू टपलेलेच असतात. आणि ह्यात भर म्हणून हा रस्ता हॉन्टेड आहे, असं काहीसं मी माझ्या मित्रांकडून ऐकलेलं होतं. अरे मरू देते, आपल्याकडे काय आहे? आपल्याला लुटून काय भेटणार आहे त्यांना? आठाना, आपण कारमध्ये सुरक्षित आहोत आणि सध्या अशा बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा घरी लवकर पोहोचणं महत्त्वाचं नाही का? आणि भूतांचं काय? दिसले तर मज्जाच आहे. लहानपणापासूनची भूतांना बघायची हौस तरी पूर्ण होईल, राजेश मस्करीच्या स्वरात म्हणाला. तसे सतीशने पण पुढचा मागचा विचार न करता गाडी त्या रस्त्याला वळवली. गाडी जशी शॉर्टकट रस्त्याला लागली तसे दोघे जरा सावरून बसले. इकडे तिकडे काही दिसले किंवा ऐकू आले तरी लक्ष नको देऊस, सतीशने राजेशला बजावले. चिल रे, नको टेन्शन घेऊस. एव्हाना गाडीने वेग पकडलेला. हा रस्ता कोणाला फारसा माहीत नसल्यामुळे किंवा ह्या रस्त्याबद्दलच्या अफवांमुळे ह्या रस्त्याला एकही गाडी नव्हती. जुन्या मुख्य हायवेवर लाईटच्या पोलांमुळे जरासं हायसं तरी वाटत होतं, पण या रस्त्याला लाईटचा लांब लांबपर्यंत काहीच पत्ता नव्हता. फक्त गाडीच्या हेडलाईटचा मोजका प्रकाश. गाडीच्या एसीमुळे गाडी पूर्णपणे कूलिंग होऊन थंडी वाजायला लागली
तशी सतीशने एसी बंद करून थोडा वेळ खिडकीची काच खाली केली. जशी काच खाली झाली तसं बाहेरच्या भयान शांततेचा प्रत्यय त्यांना या प्रवासामध्ये पहिल्यांदा आला. आजूबाजूला जंगल असल्या कारणाने जंगली श्वापदे जशी काही खूप वर्षांनी जागी झाली होती, अधूनमधून कोल्हेकुई कानांचा वेध घेत होती. त्या शांततेची पर्वा रातकिड्यांना कुठे, त्यांची किरकिर चालूच होती. आजूबाजूचे वातावरणच एक प्रकारच्या गूढतेखाली विरून गेले होते. दोघांना मनोमन तितकीच भीती वाटत होती, पण ह्याची एकमेकांसमोर वाच्यता करू शकत नव्हते, किमान हे आताच्या वेळी तरी नाही. सतीशने भीतीचं प्रतिबिंब त्याच्या चेहऱ्यावर येऊ न देता 5वा गिअर घेऊन गाडीचा वेग अजून वाढवला. पण हा वेग जास्त वेळ टिकवता आला नाही, कारण त्याला बाजूच्या मिररमधून पाठीमागून एक गाडी येताना दिसली. आता या गोष्टीने आनंदी व्हावे की घाबरून जावे सतीशला काहीच कळत नव्हते. त्याने गाडीतल्या सगळ्या काचा बंद केल्या आणि राजेशला ठणकावून सांगितले, पाठीमागून एक गाडी येते, ती आपल्याला ओव्हरटेक करून पुढे जाईपर्यंत काचा उघडू नकोस. राजेशनेही त्याला संमती दिली. सतीशने गाडीचा वेग जरा कमी केला आणि मागच्या कारला जायला थोडीशी वाट दिली. थोडा वेळ जाऊ दिले, पण मागची गाडी काय ओव्हरटेक करतच नव्हती. सतीशने थोडं कंटाळून पुन्हा एकदा मिररमध्ये बघितले आणि त्याने मिररमध्ये जे बघितले तिकडे बघून त्याची बोबडीच वळली. त्याच्या सर्वांगावरून एक शहारा येऊन गेला, कारण मगाशी जी गाडी दिसली होती तिकडे आता ती गाडी नसून एक ट्रक होता. भला मोठा ट्रक. सतीशला काय करावे, काय बोलावे काहीच कळत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्याने आपल्या गाडीवरचे नियंत्रण हलू नाही दिले आणि राजेश घाबरेल म्हणून त्याला ही गोष्ट सांगितली नाही. कदाचित मगाशी आपल्या बघण्यात काहीतरी चूक झाली असावी असा समज करून गाडी चालवू लागला. पण त्याचा हा गैरसमज दूर व्हायला त्याला फार काळ लागला नाही, कारण त्याने पुन्हा मिररमधून बघितले. त्या ट्रकच्या जागी पुन्हा एकदा तीच गाडी होती जी त्याला पहिले दिसलेली आणि पाठून सारखी सारखी हॉर्न वाजवत होती. काय रे कटकट आहे, दे त्यांना साईड, जाऊ दे पुढे, कुठे चाललेत मरायला काय माहीत. हॉर्न वाजवून अक्षरशः हैराण केलंय, राजेश संतापाने म्हणाला. सतीश तर पुतळ्यासारखा स्तब्ध झालेला, पण तरी त्याने गाडीला जायला साईड दिली. तशी ती मागची गाडी सुद्धा पुढे जायला निघाली. गाडी जशी त्यांच्या बाजूने चालू लागली तसे दोघांनी एकदाच त्या गाडीकडे पाहिलं आणि आता घाबरायची वेळ एकट्या सतीशवर नव्हती तर राजेशवर देखील होती, कारण त्या बाजूच्या गाडीमध्ये ना ड्रायव्हर होता ना कोणी अन्य व्यक्ती. पूर्णपणे निर्मनुष्य अशी गाडी आता त्यांच्या बाजूने त्यांच्याच वेगाने जात होती. ते दृश्य बघून दोघांचेही धाबे दणाणले. सतीशने गाडी नियंत्रणाबाहेर जाण्याआधीच अर्जंट ब्रेक मारला आणि दोघेही बर्फासारखे गार पडून गेले. जसा त्यांनी ब्रेक मारला तसा बाजूच्या गाडीने सुद्धा 10-12 मीटर पुढे जाऊन ब्रेक मारला. दोघांच्याही काळजात धस झालं. भीतीने परिसीमा गाठलेली. ह्यावेळी त्यांच्या सगळ्यात जवळचा शत्रू कोण असेल तर तो त्यांचं हृदय होता, कारण हृदयाची धडधड इतकी जास्त होत गेलेली की कोणत्याही क्षणी हृदय छातीचं बरगडं फोडून बाहेर येऊन नृत्य करायला लागेल. तू पण तेच बघितलं जे मी बघितलं, राजेशने घाबरत घाबरतच विचारले. पण सतीशचे तर त्याच्या बोलण्याकडे भानच नव्हते. तो समोर एकटक बघत होता. तितक्या समोर थांबलेल्या गाडीमधून एक साऊंड वाजू लागला. सतीशला आवाज ओळखीचा होता. गाडी रिव्हर्स घेताना इंडिकेटर आवाज करतो हा तसलाच आवाज होता. समोरची गाडी हळूहळू मागे येत होती त्यांच्याजवळ. देवा, अजून कोणता अंत बघणार आहेस, राजेश मनातल्या मनात देवाला धावा करत होता. सतीश गाडी स्टार्ट कर, पळव इकडून लवकर, राजेश जोरात ओरडला. हवा जशी दगडाला आपटून जाईल तसे त्याचे बोलणे सतीशपर्यंत आपटून गेले. पूर्णपणे व्यर्थ, कारण सतीश तर म्युझियममध्ये ठेवलेल्या पुतळ्याप्रमाणे स्तब्ध गोठून गेला होता. राजेशने त्याला जोरजोरात हलवले तेव्हा कुठे तो भानावर आला. आता ती गाडी अजून जवळ आली. काहीतरी त्वरित करायलाच हवं.
एकतर गाडी इकडून सुसाट न्यावी किंवा गाडीतून उतरून वाट मिळेल तिथे पळत सुटावे. पण ते म्हणतात ना, संकट काळात ना मन साथ देतं आणि नाही शरीर. या अवकाळीच्या कठीण प्रसंगाने गाडी चालवायची सूदच जणू काही नियतीने सतीशमधून हिरावून घेतलेली. गाडी अगदी जवळ आली तसं दोघांनी ना आव बघितला ना ताव. गाडीचे दरवाजे उघडून ज्या होत्या नव्हत्या त्या शक्तीने वाट मिळेल तसे पळत सुटले. राजेश डाव्या बाजूला बसल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलात गेला आणि सतीश उजव्या. जंगल खूप जास्त घनदाट होतं. दोघेही मागे न बघता कशाचीही तमा न बाळगता पळत होते. धावून धावून श्वास घ्यायला जड झाल्यावर दोघेही थांबले. जेव्हा भानावर आले तेव्हा समजलं आपण मुख्य रस्त्यापासून खूपच दूर जंगलात आलो आहोत आणि त्यात दुष्काळात 13वा महिना की एकमेकांची सोबत सोडली. राजेशने थोडा वेळ एका जागी उभं राहून इकडे तिकडे पाहिले आणि परत मागे फिरला. सतीशच्या शोधात तो मागे फिरणार तेच त्याला जंगलातून थोड्या आतमध्ये काही झाडांच्या आड एक धुरकटचा प्रकाश दिसला. अंधारातून तिमिराकडे जाणारा मार्ग की छलावा की अजून काही. राजेशचे पाय थोडे लटपटू लागले. रातकिड्यांच्या आवाजापेक्षा जास्त त्याला त्याच्या मनाचा आवाज ऐकू येत होता. इथूनच मागे फिरून जावं असं मनोमन त्याला वाटत होतं. पण एक शेवटची आशा म्हणून तो त्या उजेडाच्या दिशेने निघाला. अंधाराची सवय झाल्यावर त्याला दिसले की तो प्रकाश एका बल्बचा होता आणि त्याच्या जवळ एक छोटीशी झोपडी होती. काय करावे, कोणी असेल का, काही मदत मिळते का बघावे, प्रश्नांची सरबत्ती मनामध्ये चालूच होती. जास्त विचार न करता त्याचे पाय आपसुकच झोपडीकडे वळले. झोपडीचे दार अर्धे उघडेच होते. कोणी आहे का आतमध्ये, राजेशने जोरात विचारले. आतमधून काहीच प्रतिक्रिया नाही. 2 पावले पुढे होऊन त्याने दरवाजा ढकलून आत डोकावले आणि आतमधले दृश्य पाहून त्याची शेवटची आशा सुद्धा मावळली. आतमध्ये माणसं कसली, प्रेत होती ती. जमिनीवर निपचित पडलेली पूर्णच्या पूर्ण प्रेतांची रास. सगळ्यांच्या मानेवरून रक्ताचे पाट बाहेर आलेले. त्या सगळ्यांकडे पाहूनच वाटत होते की ह्यांची कत्तल आता काही क्षणापूर्वीच झाली असेल. सगळीकडे कुबड दुर्गंध पसरलेला. राजेशला जशा 1000 मुंग्यांची एकदा चावा घेतल्याची जाणीव आली. त्याची किंचाळी त्याच्या तोंडातच दबली आणि तो जीव मुठीत धरून पाठीमागे धावत सुटला. पुन्हा एकदा वाट मिळेल तसा धावत सुटला. दुसरीकडे सतीशला जेव्हा भान आले तेव्हा त्याला उमगलं. तो गाडीपासून खूपच लांब जंगलात आलेला. आजूबाजूला काळोख. टाचणी पडली तरी आवाज घुमेल एवढी शांतता. सतीशच्या डोक्यामध्ये काय आले त्यालाच माहीत. तो तसाच माघारी फिरला. राजेश गाडीजवळच असेल. त्याला एकट्याला सोडून आपण इकडे पळून आलो. तो माघारी फिरून परत जाऊ लागला. मगाशच्या जंगली श्वापदांच्या आवाजाची जागा आता शांततेने घेतलेली. इतकी शांतता की त्याला त्याच्या हृदयाचे ठोके पण ऐकू येत होते. सतीश चालत तर होता पण थोडा संशयास्पद, कारण तिकडून माघारी फिरल्यापासून त्याला त्याच्या चपलांच्या आवाजाखेरीज पाठीमागून अजून एका चपलांचा आवाज ऐकू येत होता. सतीशने आपल्या चालण्याचा वेग वाढवला तसा मागच्या पावलांचा वेग देखील वाढला. आता मात्र सतीशची पाचावर धारण बसली. आता धावण्या वाचून पर्याय नव्हता. त्याने पाठीमागे न बघताच धूम ठोकली. ती थेट गाडी पार केलेली तिकडे. गाडीजवळ मुख्य रस्त्यावर आल्यानंतर कुठे त्याला जरा हायसं वाटलं, कारण समोरच्या झाडीमधून राजेश देखील पळत पळत येत होता. चल पटकन, आपल्याला इकडून लवकर निघायला हवं, राजेश धापा टाकत म्हणत होता. त्याच्यासोबत सुद्धा काहीतरी विपरीत घडले हे समजायला सतीशला फार काळ लागला नाही. आता जास्त वेळ दवडण्यापेक्षा इकडून लवकरात लवकर बाहेर पडणे महत्वाचे होते. त्यांनी गाडी काढली. आता मात्र ती मगाशी विना ड्रायव्हरची गाडी तिकडे कुठेच नव्हती. त्यांना आणखीच बरं वाटलं. सतीश गाडी चालू करणार की तितक्यातच त्याला आठवलं, गाडीची चावी. मगाशी गाडी टाकून पळालो तेव्हा चावी गाडीतच होती.
आता कुठे गेली? त्यांच्या विचारांचे चक्र संपायच्या आधीच त्यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यात जोरात प्रहार झाले. डोकं सुन्न आणि बधीर होत गेलं. सर्व अवयव लुळे पडले. रक्ताची चिळकांडी उडाल्याची एक शेवटची भावना त्यांच्या मनात आली आणि काही समजायच्या आधीच दोघांची शुद्ध हरपली, ती कायमचीच. ए चल चल, बॉडी ठिकाणी लगाओ बे, इनकी टाइम कम है. जग्गा त्याच्या साथीदारांना सांगत होता. इनकी ऐसी की तैसी, कितना भारी बॉडी है बे, क्या खाके निकले थे साले. मुंह कम, हाथ ज्यादा चलाओ. दूसरा शिकार आने से पहले इनको ठिकाने लगाओ. चलो. जग्गा आणि त्याचे 3 साथी रोज रात्री अपरात्री ना जाणे किती वर्षापासून ह्या रस्त्यावर लूटमार, चोरी, डकेती करत होते आणि आज नेमकं आहे तेच राजेश आणि सतीश त्यांच्या हाती गवसलेले. दोघांच्या शरीराची विल्हेवाट लावल्यानंतर ते सगळे शेकोटी पेटवून ड्रिंक करायला बसले. कितने दिनों बाद बड़ी शिकार आई है भाई. साला अगर वो क्या कहते उसको, तेरी वो ऑटो ड्राइवर वाली गाड़ी आना होती तो ये शिकार भी हाथ से चली जाती. अभी रमन तो और ये नया छोकरा, इसको लेके कल शहर जाना और इन 2 शानों की गाड़ी बेच के आना अच्छे दाम में. भाई वो तो जाने दीजिए, लेकिन हमारे उस झोपड़ी वाले मरने की एक्टिंग कैसे लगी? अरे सब बढ़िया मेरे बच्चों, मेरे 3 शेर हो तुम, अभी जश्न मनाओ. सगळे एन्जॉय करून झाल्यावर जग्गा परत उठला. दुसरी कोणती गाडी येते का बघायला. भाई आज के लिए बस हुआ ना, आप कल करते हैं बाकी का काम. अरे अभी तो ज्यादा देर भी नहीं हुई, क्या करेंगे बैठ के, एक और शिकार करते हैं. चल गाडी निकालो. त्यांनी गाडी काढली आणि पुन्हा रस्त्याच्या सुरुवातीला जाऊ लागले. गाडीने स्पीड पकडलं. रस्ता मोकळा असल्यामुळे ते कशीही गाडी चालवत होते. सगळेच्या सगळे जास्त झालेल्या ड्रिंक्समुळे पूर्णपणे नशेत होते. काळाचे वेळेचे भान नव्हते. आपण काय करतो, कुठे चाललोय, कदाचित आपण कोण आहोत ह्याचेही भान नसावे. समोरून भरधाव वेगात एक गाडी येत होती. नशेमध्ये असल्याने त्यांना याची कल्पना यायला कदाचित वेळ गेला. ती गाडी वेगाने ह्यांच्या गाडीच्या दिशेनेच येत होती. नशेमुळे हात, पाय, मन काहीच नीट साथ देत नव्हते. समोरच्या गाडीचा प्रकाश डोळ्यांवर हावी झाला तसं सगळ्यांनी डोळे मिटून तोंडावर हात आणले आणि मोठ्या आवाजात समोरची गाडी ह्या गाडीवर येऊन धडकली. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. सगळे गाडीच्या बाहेर एखाद्या कागदाच्या कपट्याप्रमाणे फेकले गेले. जग्गाला शुद्ध आली तेव्हा तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आसपास काय चाललंय हे समजायला त्याच्या मेंदूने थोडा कालावधी घेतला. थोडा कुथत कुथत कसा बसा त्याच्या पायावर उभा राहिला. शरीरावर अपघाताने जागोजागी फाटलेले, खरचटलेले, त्यातून रक्त निघून जीवघेणी वेदना सुरू होती. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याचे 3ही साथी निश्चित पडून होते. ते मृत झालेले. कोणाची मान गेलेली, कोणाचे हात, कोणाचे पाय. समोर गाड्या होत्या. एक त्यांची जिचा आता पूर्णपणे चुराडा झालेला आणि दुसरी समोरची. त्या गाडीला मात्र थोड्या पण स्क्रॅचेस नव्हत्या. त्याने डोळे पुसून नीट निरखून पाहिले आणि त्याला एक जोरदार धक्का बसला. ही त्या दोघांची, सतीश आणि राजेश यांची गाडी होती. त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. असं कसं शक्य आहे? त्या समोरच्या गाडीची लाईट पुन्हा पेटली गेली. इंजिनचा आवाज आला. गाडी स्टार्ट होऊन जग्गाच्या दिशेने येऊ लागली. गाडीने एकदमच वेग वाढवला. जग्गा तिकडून हालायच्या देखील मनस्थितीत नव्हता. पळायचं तर दूरच. ती गाडी जग्गाच्या अजून जवळ आली. वेगाने, अजून वेगाने, सुसाट, जणू जग्गाच्या शरीराचाच वेध घेत. जग्गाची कायमची शुद्ध हरपायच्या आधी त्याला दिसले ड्रायव्हिंग सीटवर कोणीच नव्हते. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात. पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका.
आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या